पहिल्या चेंडूवरती मिळते सिंगल. दक्ष ऑफ द मार्क. थँक्यू. थोडंसं थांबवतोय आणि आयोजकांकडून सूचना पोहोचते. खेळाडू अपुरे असल्या कारणामुळं टीम न्यू आईगावदी वेडेगाव संघाला 3 धावांकरिता पॅनलाइज केले गेले. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हो, नक्कीच ज्या सूचना आता पोहोचवलेल्या आहेत त्यानुसार आता तुम्हाला इथून खेळ करायचा आहे. यावेळेला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आल्या. मिडविकेच्या दिशेनं बॉल आता वेगानं सरसावतोय. जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा पहिला चौकार जय हनुमान कोणी संघासाठी. क्लासिकल फटका होता. शॉर्ट मिडविकेटला बीट करत असताना बॉल सरळ निघून गेला. आफ्टरनून सेशन आणि या सत्रामध्ये धावा चांगल्या प्रमाणात बनतात. आपण नेहमी या क्रीडांगणावरती पाहिलंय. त्याच्यामुळे तो प्रयत्न आता इथून करावा लागणार आहे जय हनुमान कोणी संघाला. न्यू गावदेवी वेडेगावच्या विरुद्ध सुरू असणारी मोठी लढत तुम्ही पाहतायत. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना तुमच्या समोर. यावेळेला थोडासा खाली राहणारा बॉल वेगामध्ये थोडासा बदल करण्यात आलाय. सर्कलच्या बाहेर एकही क्षेत्ररक्षक नाही आणि त्याचा फायदा फलंदाजांना इथून घ्यावा लागणार आहे. एक चौकारी तुम्हाला बघायला मिळाला. धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 5 या आकड्यावरती आहे. आजचा स्पर्धेचा पहिला दिवस. एकूण 10 संघ आजच्या दिवशी आपल्याला खेळताना दिसतील. त्याच्यामधून चालू सामना तुम्ही पाहतायत. यानंतर मतीन स्पोर्ट मापोलीच्या विरुद्ध आई गावदेवी हिवाली या दोन संघांमध्ये सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. चांगला कमबॅक करतोय गोलंदाज. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव आले. चौकारानंतर चांगला पलटवार करण्याचा प्रयत्न केलाय वेडेगावच्या गोलंदाजाने. नुकतीच काही दिवसांपूर्वी आनगावची स्पर्धा कोणी संघानं जिंकली आहे. तो संघ मैदानामध्ये दाखल झालाय. ऑन द राईज फोर्स करण्याचा प्रयत्न हवे ते चेंडू. एक्सा कव्हरच्या फिल्डरला बीट केलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची फलंदाजांकडे. चांगली वापसी केली आहे. पहिला बॉल जिथे चौकार मिळाला तेथे थोडीशी चुकी क्षेत्र रक्षकाची पाहायला मिळाली. अदरवाईज गोलंदाजानं खूप चांगली कामगिरी केलेली आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतो. नियंत्रित गोलंदाजी सध्या बॉलरच्या माध्यमातून. कुणाल सॅकिंग एंडला पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आता हुक केलाय. खेचलाय बॉल. चपराक लगावली आहे. बॉलला भिरकावून दिलाय मिड विकेटच्या पलीकडे. आउट ऑफ द ग्राउंड. सिक्सर. थेट भिरकावून दिलं बॉलला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा टाउरिंग सिक्सर कुणालच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा खर्च करण्यात आल्या आणि एक पॉझिटिव्ह स्टार्ट, पॉझिटिव्ह माइंडसेटनं खेळ करत असताना जय हनुमान कोणी संघानं पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलाय. पॉवर प्लेमध्ये योग्य तो खेळ त्याच्या माध्यमातून बघायला मिळालेला आहे. सेकंड ओव्हर आतिशनं खरं तर पहिलं षटक घातलं आणि सेकंड ओव्हरमध्ये कल्पेश आता बॉलिंग मार्कवर येतोय. कल्पेशला पलटवार करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस 13 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. चांगली टोटल स्कोर कार्डवरती लागलेली आहे. मागचा सामना तुम्ही पाहिला की धावांचा पाठलाग करत असताना घरच्या मैदानावर शेलार बी संघाला परास्त केलं मिडस्पोर्ट कवाडनं. स्विचिटचा प्रयत्न मिस टायमिंग. बॉल हवेत आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक पकडलाय जेल. समाप्त होतोय दक्षचा खेळ. पहिला धक्का जय हनुमान कोणी संघाला.
संघाचा पहिला खेळाडू त्या ठिकाणी बाद केलाय. दक्षची विकेट मिळाली आहे. त्याच्यामुळे आता आत्मविश्वास जो थोडासा लो कॉन्फिडन्स होता तो कुठेतरी आता कॉन्फिडन्स हाय होताना दिसेल वेडेगावच्या गोलंदाजांकडून. यानंतर मतीन स्फोट महापोली विरुद्ध आई गावदेवी हिवाली यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण सज्ज राहायचं. पहिलं सत्र जसं संपेल आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नो बॉल, कव्हर ड्राईव्हचा फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॉल सरळ कव्हर बॉडी लाईनच्या पलीकडे येतोय चौकार आणि पंचांचा इशारा नो बॉल. मिळतील धावा पाच. नेत्रदीपक हा फटका आपल्याला बघायला मिळाला. फुल टॉस होता, कव्हर्स पूर्णपणे खाली क्षेत्र आणि त्या ठिकाणी क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. बॅटर हर्षच्या बॅटमधून येणारा दर्जेदार चौकार. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्री बॉल पुन्हा खोदात टाकण्याचा प्रयत्न केला होता. फुल टॉस घेत असताना ऑफड्राईव्हचा फटका. एकदा विकेट मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि थोडंसं फंबल केलं क्षेत्ररक्षकाने. त्याचा फायदा आता होतोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना आगी कूच करत असताना स्कोर कार्डवरती 20 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 20 रन्स आणि जरूर एक चांगली सुरुवात जय हनुमान कोणी संघासाठी तुम्हाला बघायला मिळालेली आहे. ज्या वेगानं धावा सुरू केलेल्या त्या ज्या वेगानं धावा बनवल्या जात आहेत. हर्ष असेल, कुणाल असेल, फुल टॉस स्वीप केला. टायमिंग प्रॉपर. बॉल सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. 4 रन. करतोय सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये हर्षच्या बॅटमधून येणारा हा दुसरा चौकार. खराब बॉल होता, फुल टॉस होता आणि त्याला स्वीप करत असताना सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. या ओव्हरमध्ये येणारा दुसरा चौकार. असं वाटलं होतं की पलटवार करतोय कल्पेश. विकेटही त्याला मिळाली होती परंतु तदनंतर कल्पेशच्या ओव्हरमध्ये देखील आता वेगानं धावा बनतायत. धावसंख्या धावफलकावरती 24 या आकड्यावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना मोठ्या टोटलकडे आता जायचंय असं कोणीच्या संघाच्या फलंदाजाने निर्धार केलाय. पुन्हा पिकअप शॉट. विकेटवर येणारा बॉल पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. आणखी एक बॉल सीमा पार. तिसरा दर्जेदार चौकार. क्या बात आहे. तिसरा चौकार. पुन्हा नो बॉल. सातत्याने ओव्हरस्टेप करत असताना कल्पेश चुका करतोय. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न दिसतोय आणि पुन्हा 2 धावा आता या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. खोनी संघासाठी या धावा अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला बघायला मिळतात आणि या 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. 30 या आकड्यावरती 30 रन्स ऑन द बोर्ड. प्रचंड वेग धारण केलाय आता इथून फलंदाजांनी. आज यानंतर मतीन स्फोट मापोली च्या विरोधात आई गावदेवी हिवाली अशी लढत पाहायला मिळेल. तदनंतर जय बजरंग पुंडा संघ देखील आजच्या दिवशी खेळताना दिसेल. या अगोदरच मीचपोट कवाडनं 2 सामने जिंकलेले आहेत. एकापेक्षा एक बेस्ट टीम्स आजच्या दिवशी पहिल्याच दिवसामध्ये तुम्ही पाहताय. जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025 मध्ये. नेक्स्ट बॉल फुलर लेंथ होता. इथे चांगली लेंथ पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर हलकासा कट होत असताना बॉल विकेट किपरच्या हातामध्ये सरळ निघून जातोय. डॉट बॉल. भरपूर वेळ आता ह्या षटकासाठी होतो. याचं कारण
कुठेतरी एक्स्ट्रा बॉल नो बॉलच्या स्वरूपामध्ये आपण कल्पेशच्या ओव्हरमध्ये बघितले. 2 नो बॉल एकंदरीत पाहिले. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना जो वेग हवा होता तो वेग वाढवलाय. यावेळेला समोर फोर्स केलाय. थ्रू दी लाईन हा फटका एक्झिक्यूट करत असताना ऑन दी राईट्स दुसरी धाव इथे देखील घेण्यात आली आहे. थोडंसं आता इथून लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आहे तो वेडेगावच्या क्षेत्ररक्षकांकडून. ज्या प्रकारे त्यांचं बिहेवियर तुम्ही मैदानामध्ये पाहतायत, ॲटिट्यूड जो हवा असतो तो ॲटिट्यूड त्यांना दाखवता आलेला नाही आहे. पॉझिटिव्ह माइंडसेटनं तुम्हाला गेम खेळावा लागेल. भले आपण समजू शकतो की आज खेळाडू कमी आहेत, परंतु जे तुमच्याकडे आहेत त्यांनी तुम्हाला सामना कसा जिंकता येईल या गोष्टीचा विचार तुम्हाला इथून करणं गरजेचं आहे. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या त्या 32 धावा. 2 षटकांचा खेळ अगदी 16.00च्या सरासरीने धावा जोडल्या गेल्या. चांगला वेग पाहायला मिळाला धावांचा. आणि या मैदानावर मागचा सामना तुम्ही पाहिला, पहिल्या मॅचमध्ये अगदी 60 धावा बनवल्या होत्या. त्याच्यानंतर थोडासा लो स्कोरिंग सामना पाहायला मिळाला. तदनंतर पुन्हा कवाड संघानं 52 धावा बनवल्या. म्हणजे ह्या मैदानावर धावा चांगल्या बनतायत, खोऱ्यानं धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि त्याच्याचमुळे तो प्रयत्न आता केलाय जय हनुमान कोहलीनं. धर्मराजा चषकामध्ये देखील जय हनुमान कोहलीनं तब्बल 72 धावा बनवल्या होत्या. म्हणजे फलंदाजी त्यांच्या फलंदाजांच्या माध्यमातून नेहमीच प्रत्येकी स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. तर कुठेतरी गोलंदाजांकडून काहीशा चुका पाहायला मिळाल्या. काही 2 ते 3 स्पर्धा मी मागच्या अगदी कव्हर केल्या, परंतु आता या स्पर्धेमध्ये पुन्हा फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. सोडून दिल्या बॉल ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 31 धावा, 33 धावा. सचिन आला सेकंड थर्ड ओव्हरमध्ये. सचिन एक अनुभवी खेळाडू आहे, परंतु त्या अनुभवाचा फायदा त्याच्या संघाला इथे मिळून द्यावा लागेल. यावेळेला परफेक्टली ब्लॉक होल्डमध्ये हा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनच्या दिशेनं व्ही मध्ये चांगला खेळतोय हर्ष. चौफेर फटकेबाजी करू शकतो. हर्षच्या बॅटमधून पहिला चौकार जो तुम्ही पाहिला होता तो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये, त्याच्यानंतर एक स्वीप पाहायला मिळाला होता. म्हणजे एकंदरीत आपण जर विचार केला एक पिकअप शॉटही त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. म्हणजे मैदानाच्या चौफेर बाजूने तो फटके खेळू शकतो, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे. परंतु आता एका बाजूनं कुणालच्या समोर चांगली गोलंदाजी सुरू केली आहे. कुणालनं एक षटकार लगावला, परंतु त्यानंतर कुणाल थोडासा चाचपळताना दिसलाय. 2 चेंडू तो डॉट खेळलाय सिक्सर नंतर. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे 34 धावा, 34 रन्स. युगाव देवी वेडेगाव संघ नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम क्षेत्र रक्षण करत असताना पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फुल टॉस, बॅटची कडा, मागे चुका घडल्यात. बॉल मागे निघून चाललाय वेगानं. क्षेत्ररक्षक धावतोय बॉल मागे, परंतु हा बॉल नाही थांबू शकत, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतात धावा 4. त्या ठिकाणी मिळाला लकी रन्स. कुणाल स्ट्रगल करत होता, आता उडव द्या बॉल, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफच्या दिशेनं. आता चूक होणार नाहीये, विकेटचं पतन. लागतोय दुसरा धक्का जय हनुमान खोनी संघाला. $38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 38 धावा स्कोर कार्डवरती लागल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये सचिनच्या ओव्हरमध्ये आपण थोडाफार का होईना पलटवार पाहतोय. चौथ्या क्रमांकावर बॅटर सज्ज होतोय योगेश. दक्षतनं बाद होण्यापूर्वी फक्त एका धावेचं योगदान दिलं. त्यानंतर कुणाल ज्यानं बाद होण्यापूर्वी एक षटकार 2 चौकारांच्या साह्यानं एकूण 18 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. हर्षला साथ देण्यासाठी नवीन बॅटर आता योगेश मैदानामध्ये एंटर झालाय.
बॅटिंग लाईनअप मध्ये मी अगोदरही उल्लेख केला ना की भरपूर खोली आहे, जे अनुमान कोणी संघाचा विचार केला तर 6व्या ते 7व्या क्रमांकावरती स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप या संघाकडे आहे. सचिन पुढचा बॉल ओव्हर द विकेट. योगेश समोर लो फुल टॉस ऑन साईडला पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला अलॉंग द कार्पेट. मैदानी फटका पाहायला मिळाला. अगदी गवतावर गुदगुल्या करत असताना घरंगळता बॉल मिड विकेटच्या दिशेने गेला. तोपर्यंत वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने स्कोर 39 आकड्यावर 39 रन्स. चांगल्या धावा स्कोर कार्डवर आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा यॉर्कलेंथ होता. फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर गॅप फाईंड केलाय. लॉंग ऑनचा आणि मिड विकेटचा फिल्डर दोघांच्या मधून बॉल फरार. सरळ सीमा पार चौकार. नेक्स्ट बॉल आता लॉफ्टेड हिट. पुन्हा गॅप फाईंड केला परंतु लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती पोहोचला. आतिश चांगला झेल त्यानं पकडलाय. धक्का लागतोय हा तिसरा संघाला. बॅक टू डग आउट. प्रेक्षकांकडून सूचना पोहोचते की कमिटी मेंबर जरी असले तरी आपण मैदानाच्या आतमधून गाडी घेऊन यायचं नाहीये. ही सूचना आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचते. प्लीज या गोष्टीची आपण नोंद घ्या. अगदी बरोबर. मैदानात खेळ सुरू आहे आणि अशामध्ये कुठल्या प्रकारे त्या खेळामध्ये अडथळा नको. त्याच्यामुळे आता ही विनंती सातत्याने आम्ही करत आहोत. भले आमचे आयोजक जरी असतील परंतु आता मैदानाच्या आतमधून कोणीही गाडी आणू नका. अंतिम ओव्हरमध्ये धनेशनं आता विकेट प्राप्त केली आहे. चौकारानंतर धनेशचा पलटवार तुम्हाला बघायला मिळाला. 47 धावा धावफलकावरती आहेत. धावांचा वेग खरं तर फार प्रचंड वेगानं धावा बनवल्या गेलेल्या आहेत. नवीन बॅटर राज शिंगोले वन ऑफ द एक्सपिरियन्स कंपेनियर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानं आल्या आल्या बॉलला सरळ भिरकावून दिलाय. खाऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर षटकार. हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. भरपूर वर्षांचा अनुभव राज शिंगोलेच्या पाठीमागे आहे. अनेक वर्षांपासून या खेळाडूला आपण क्रिकेट खेळताना बघत आलेलो आहोत आणि ताकद त्याच्याकडे भरपूर आहे. काय फटका सजवलाय. ओव्हर पिच बॉल होता. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉफ्ट करत असताना हा सिक्सर त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. खरं तर शेलार आणि खोनी गाव म्हटलं तर हाकेच्या अंतरावर हे गाव वसलेलं आहे. त्याच्यामुळे या मैदानावर ही त्यांचा सातत्याने खेळ असावा कदाचित. त्याच्यामुळे आता हे विकेट त्यांच्यासाठी मॅच होते. सोडून दिला बॉल. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर बॉल होता आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत 54 धावा. चर्चा तीच करत होतो की ज्या वेगानं धावा निघाले तसं वाटते की 60चा आकडा पार करणार आणि तो प्रयत्न सुरू आहे. पुन्हा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा हा चेंडू बाहेरच्या दिशेनं. आणखी एक अवांतर धाव. दबाव स्पष्टपणे आता दिसून येतोय. लागोपाठ एक्स्ट्राच्या धावा त्या ठिकाणी खर्च केल्या जातात. यानंतर नाणेफेकीचा कौल केला जाईल. जेथे
मतीन स्पोर्ट महापोलीच्या विरुद्ध आई गावदेवी हिवाली या दोन टीम मध्ये लढत. पुन्हा कटर होता दिशेवरती नियंत्रण नाहीये. आणखी एक व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलेला आहे 56 या आकड्यावर. 56 रन्स ऑन द बोर्ड. धनेश भरपूर महाग डॅटरला सातत्याने व्हाईट बॉल टाकतोय. काही वेळेला त्याला जरूर चांगली लाईन पकडता आलेली नाहीये. जसा चौकार षटकार आला राज शिंगोदेच्या विरुद्ध त्याचा दबाव आपल्याला बघायला मिळाला. समोर उडवलाय. चेक. षटकार त्या ठिकाणी राजच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि धावफलक आता आपण पाहतोय सकाळी 60 धावांचा जो विक्रम होता तो मोडीत काढलाय आणि धावफलकावरती 63 तुम्हाला बघायला मिळतात जय हनुमान खोनी संघासाठी. कडक बॅटिंग जो फलंदाज येतोय तो फलंदाज आज लईलूट करत असताना धावांची लईलूट करत असताना वेडेगावच्या विरुद्ध या ठिकाणी अक्षरशः आता गोलंदाजांना वेड्यात काढलाय असंच आपण म्हणूया ज्या पद्धतीने बॅटिंग पाहायला मिळालेली आहे जय हनुमान कोहली संघाची. लागोपाठ 4 अवांतर धावा आणि त्याच्यानंतर आलेला षटकार दबावात टाकताना दिसतोय. धनेशचा बॉल पुन्हा एकदा समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेला प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 64 या आकड्यावर. 64 रन्स. अंतिम चेंडू आहे डावातील आणि चला दोन्ही कॅप्टन आता रघुनाथ त्रिंबक भोईर टॉस बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचंय. नाणेफेकी त्या ठिकाणी केली जाणार आहे. ओ स्विंग अँड मिस. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल येतोय डॉट आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा स्कोर कार्डवरती. 65 धावांचं लक्ष्य पार करावं लागेल गावदेवी वेडेगाव संघाला. तर वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस करत आहोत. नाणेफेकी करण्यासाठी दोन्ही कॅप्टन गावदेवी हिवाली आणि मतीन स्पोर्ट महापोली दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय टॉस करण्यासाठी आपण यावं. बघा लक्षात असू द्या जी पेनल्टी होती ती आपण ऍड करत आहोत. तर टार्गेटमध्ये थोडंसं आता वाढ होणार आहे. 68 धावांचं लक्ष असेल. 3 धावांची पेनल्टी आपण ऍड करतोय आणि मी योगेश रणदिवे दादांना विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यावं. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत या ठिकाणी जोडले जातील. आम्ही शेलारकर आयोजित क्रिकेटचा महासंग्राम श्री रघुनाथ त्रिंबक भोईर माजी चेअरमॅन शारदा विद्यालय शेलार आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेश दादा रणदिवे आपण आपल्या शुभास या ठिकाणी टॉस करायचा आहे. प्रथमतः दोन्ही कॅप्टनला टॉसची माहिती आपण देतो. एका बाजूला जय बजरंग पावर शेलार चषक आणि दुसऱ्या बाजूला आम्ही शेलारकर. येस वेलकम. दादांच्या शुभास आपण टॉस करत आहोत. जय बजरंग पावर शेलार चषक असा कॉल होता परंतु आम्ही शेलारकर आलेला आहे. म्हणजे टॉस जिंकला मतीन स्पोर्ट महापोलीनं. टॉस जिंकला मतीन स्पोर्ट महापोली. खरं तर महापोली गावातून अनेक संघांना आपण पाहतोय. मतीन स्पोर्टचं एक नाव मोठं आहे. आम्ही शेलारकर यांच्या वतीने ही स्पर्धा पाहतोय. कसं वाटतंय आयोजन आणि तुम्हाला इथे संधी दिली त्याबद्दल काय सांगशील? हर साल अच्छा ही क्रिकेट रहता है और अच्छा ही ग्राउंड बनाते हैं और बहुत भारी ऑर्गेनाइज करते हैं. खेलने के लिए संधि दी उसके लिए धन्यवाद. टॉस आता जिंकलाय. विजयानं सुरुवात झालेली आहे. काय निर्णय काय घेतोय समोर हिवाली संघ? आम्ही पहिले फिल्डिंग करू. काय सांगशील या मागचं कारण? का क्षेत्ररक्षण करणार आहेस? आताही तू सामना पाहिला. पहिल्या इनिंग मध्ये जास्त धावा होत आहेत तरी तू फिल्डिंग करण्याचा निर्णय का घेतोस? कारण काय? आमचा माइंड सेट आहे. आमचे बॉलर पण आहे. कमी रन मध्ये दाबून टाकून त्यांना. शुभेच्छा असेल तुला आणि तुझ्या संघाला.
टॉस हारलेला आहे, बॅटिंग करायची आहे. जरूर एखादा सामना तुला आठवतोय मतीन स्पोर्ट महापोलीच्या विरुद्ध? लास्ट इयरला एक मॅच झालेली होती आमची, त्यामध्ये आम्ही विन झालेलो. क्या बात आहे. म्हणजे आता तो मोमेंटम आणि तो कॉन्फिडन्स घेऊन आजही त्या टीमच्या समोर खेळण्याचा प्रयत्न असेल. हो नक्कीच. बॅटिंग करायची आहे, काय टार्गेट काय देण्याचा प्रयत्न? टार्गेट असं काय फिक्स नाही, जास्तीत जास्त धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. जरूर आई गावदेवी हिवाली संघाचा या वर्षामध्ये आता 5वी ती 6वी स्पर्धा आपण पाहतोय, परंतु एकंदरीत एखादी स्पर्धा या वर्षामध्ये की जिथे तुमचा चांगला खेळ राहिलाय? चांगल्या खेळण्या यावर्षी थोडा प्लेयर नसल्यामुळे एंट्री नाही केली, परंतु आता इथून रेग्युलर एंट्री होईल आणि परफॉर्मन्ससुद्धा चांगला होईल. नक्कीच, त्यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय, टॉस जिंकलाय मतीन स्पोर्ट मापोलीनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय गावदेवी हिवाली संघासमोर. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये आणि त्या ठिकाणी आफ्टर लंच ब्रेक तुमच्यासोबत जोडले जात आहेत तेजस ढोबी. थँक्यू सो मच सुबीर ठाकरे सर. आपण पाहिलं इथे मात्र चांगलं समालोचन त्यांचं ऐकलं आणि टॉस बॉक्समधून थेट आपण जाऊयात आता मात्र मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना जय हनुमान कोणी संघानं इथे मात्र 64 धावा बनवल्या होत्या. 65 धावासंख्येचं आव्हान होतं, पण कमी खेळाडू असल्यामुळं इथे मात्र पॅनलाइज केलं गेलं 3 धावांकरिता आणि त्या धावा इथे मात्र जाऊन पोहोचतात 68 या अंकाचं आव्हान आता मात्र पार करायचं आहे टीम न्यू आई गावदेवी वेडेगाव संघाला. गोलंदाज ट्रॅकवर कोणी संघाकडून कोणाला इथून मात्र आमंत्रित केले जाईल हे आपण इथून मात्र पाहूयात. दक्षत शिंगोलेला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर म्युझिकल क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आम्ही सातत्याने इथून मात्र सांगत असतो. ब्रास बँड वादक आहेत, एक चांगले बँजो मास्टर आहेत. आपण त्यांनाही आपण इथून मात्र पाहत आहे. म्युझिकल क्रिकेटर मैदानाच्या आतमध्ये दक्षत शिंगोले. सिटी इमर्जन्सी आपल्याला एक गोवी नाक्याला मॅच पाहायला मिळाली. समीर स्पोर्ट पिंपळकर आयोजित ही स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचं पारितोषिक दक्षतला इथून मात्र मिळालं होतं. तोसा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दक्षत पाहायला मिळतोय. चला दक्षत मॅचला करूया सुरुवात. 68 धावासंख्येचं वन पार करण्याकरिता आतिश आणि कल्पेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र दाखल होत असताना आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर दक्षत इथून मात्र सज्ज होतोय, सुरुवात करतोय. पहिलाच बॉल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव घेण्याची जी ओढ होती ती इथून मात्र आपल्याला कल्पेशच्या मार्फत इथून मात्र पाहायला मिळाली. कदाचित धोका पत्कारला गेला होता या एकेरी धाब्याने, कारण चेंडू इतकासा जवळ होता. आतिशचं तेवढं लक्ष पाहायला मिळालं नव्हतं आणि तदनंतर सुद्धा ही धाव इथून मात्र पत्कारली गेली. एक धाव मिळते एकेरी धाब्याने. धावसंख्या 1 या अंकावर पहा. 68 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये काहीही इथून मात्र घडू शकतं. कदाचित 68 धावसंख्येचं आव्हान पारही होऊ शकतं, पण त्या पद्धतीची फलंदाजी होणं कुठेतरी मात्र गरजेचं आहे. चल दक्षत थोडंसं आपण करूयात घाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दक्षत इथून मात्र ते या षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मोठ्या फटक्याकरिता कदाचित जाताना पाहायला मिळालं. चेंडूची उंची थोडीशी खाली पाहायला मिळाली आणि तदनंतर यावेळेस एका धावेत समाधान मानावं लागलं पाहिजे तर तसा, आणि मनसोक्त फटका अजूनही इथून मात्र कन्वर्ट करू शकला नाही आहे. सिंगल धावसंख्या पुढे नेण्याचं काम करतात आणि धावसंख्या 2 या अंकावर. मी तर एकच म्हणेन वेडेगाव संघाला की पहिल्या चेंडूपासून शेवटच्या चेंडूपर्यंत एकच मनामध्ये विचार ठेवा की आता मात्र फक्त आणि फक्त मोठे फटकेच कन्वर्ट करायचे, तरच 68 धावसंख्येचं आव्हान इथून मात्र पार करू शकताय गोलंदाज सय्यार. पुढचा बॉल यावेळेस पहा. अतिशय बॅट मधून चेंडूला बनवलं गेलंय. चांगला स्ट्रोक होता. चेंडू बाउंड्रीच्या दिशेने जाताना इथून मात्र पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. यस, बॅटर आउट, परतावं लागेल तंबूच्या आष्ट्याला.
चला फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा, अन्यथा मिस्टर ABC या पद्धतीनं नावं इथून मात्र लिहावी लागतील. जयेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहे. चला गेम स्पीडअप करूयात आपण. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला होता. यावेळेस आपण इथून मात्र पाहताय बाउंड्रीच्या दिशेने सफर करणारा चेंडू मध्ये अडथळा निर्माण झालाय आणि इथून मात्र एक चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय. अतिरिक्त खेळाडूच्या भूमिकेमध्ये आज अतिशय कारण दुखापतग्रस्त आहेत आणि आज टीममध्ये कदाचित त्यांना जागा मिळाली नाहीये, पण टीमची एक भूमिका बजावण्याकरिता अतिरिक्तच्या भूमिकेमध्ये तेही पोहोचलेत. अतिश आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. यावेळेस पहा पॉकेट डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली दक्षची. चांगल्या चेंडूची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना निर्धाव फेकी डॉट बॉल. चेंडू संपतायत आतापर्यंत 5, धावसंख्या 3 या अंकावर. लास्ट टू गो. अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज दक्ष तयार. पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. उचललं गेलंय चेंडूला, पाठवलं गेलंय. चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार षटकार. 6 षटक संपलंय. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या 6च्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतं 9 या अंकावर धावफलक. चला पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये आपण जर का बघितलं तर 9 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाला, ज्या की सरासरीच्या हिसाबानं खूप साऱ्या कमी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज राज इथे मात्र दाखल होत असताना आपण पाहताय षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. चला आपण करूया थोडीशी गेम स्पीडअप. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राज सज्ज होईल. पहिलाच बॉल. यावेळेस पहा स्ट्रोक चांगला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, वेळ मिळाला होता. त्याच्यामध्ये धावा किती मिळतील तर इथून मात्र पळून पूर्ण केलेली फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल डबलने मित्रांनो काहीही होणार नाही. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो. ऑन स्ट्राईकला कल्पेशला आपण पाहताय. सुरुवातीला आलेला हा फलंदाज निर्धावपैकी डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चला थोडंसं कंटाळवाणं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. लेझी क्रिकेट, स्लो क्रिकेट सध्या तरी आपण इथून मात्र अनुभवत आहे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल राज. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस कदाचित फलंदाजाला वाटलं होतं की एखादी अतिरिक्त स्वरूपातली धाव इथून मात्र मिळू शकते, पण पंचांचे तटस्थ आहेत तिथे आणि त्या गोष्टीची इथून मात्र पाहणी करतात. इथून पाहणं आणि तिथून पाहणं किंवा पंचांच्या जागेवरून पाहणं खूप सारा फरक आहे. त्यामुळं फेअर डिसिजन इथून मात्र पोहोचवले जात आहेत. लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव स्वरूपात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज राज पुनश्च एकदा सज्ज होईल. मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. थोडंसं कटर चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर कट होणारा चेंडू वळण प्राप्त केले गेलं आणि हा चेंडू विसावला गेला इथून मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चला शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा या दुसऱ्या षटकात येला खेळ शेष राहतोय. बाकी राहत असताना आपण पाहताय गोलंदाज संख्या. ओहो हो, याही वेळेस आपण इथून मात्र पाहताय टप्पा पडल्यानंतर हाही चेंडू ट्रॅव्हल झाला. थोडीशी उंची धारण केली गेली या चेंडूने आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चारीच्या चारी चेंडू इथून मात्र गोलंदाज राजने उभं ठेवलं गेले फलंदाज कल्पेशला. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी हे मैदान खूप सारं चांगलं आहे आणि त्याच डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला आता मात्र थांबून ठेवण्याचं काम गोलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये करत असताना लास्ट गो अंतिम एक चेंडूचा खेळ शेष.
पुढचा बॉल उडवला गेले चेंडूला, झेलला आहे इथे मात्र संधी, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं बदन, फलंदाज बाद. तंबूच्या आशयाला षटक संपलंय क्रमांक 2चं आणि विकेट क्रमांक 2 ही चाललाय तंबूच्या आशयाला. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 म्हणजे विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 58 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सय्या, पुढचाही बॉल बॅटच्या फेस मध्ये आलाय, चेंडू जसा आलाय बॅटच्या रडार मधून निघाला तसा डायरेक्ट लँड झालाय सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय तर मात्र बिग बिग यूज सिक्सर सा. बॅटरचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. जय आणि निखिल ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज दीप पुनश एकदा सज्ज होईल. पुढचाही बॉल, याही वेळ संधी दिली होती, संधीचं सोनं करणारा फटका, सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार, 6 धावा. संख्या सपाट्याने पुढे सरकताना आपण पाहता षटकाराच्या बढतीनं धावा संख्या 22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार आपण पाहताय. दीपवर आपण पाहताय. कदाचित आपल्या भाषेत म्हणायचं तर झोड पाडायची सुरुवात झाली आहे असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. दहा चेंडूचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 46 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. गोलंदाजी ट्रॅकवर दीप पुन्हा एकदा सजोई षटका दिला. पुढचा बॉल हो याही वेळेस कदाचित कलेक्ट झाला असता तर एक आगळा स्ट्रोक इथून मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळाला असता. निर्धाव फेकी डॉट बॉलची उद्घोषणा, गोलंदाजाचं कमबॅक या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळालं. चला 9 चेंडूचा खेळ शेष आणि विजयाकरिता 46 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. गोलंदाज सय्या, कट केले गेले या चेंडूला, पाठची कडा घेतली गेली आहे. पुन्हा एकदा एक निर्धाव पैकी डॉट बॉल आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे. चला नेक्स्ट मॅच मतीन महापोली आणि आईगाव देवी हिवाळी या 2 संघांमध्ये ही लढत होताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल यावेळेस फलंदाजाचा शरीराचा वेध घेणारा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चला अंतिम 1 चेंडूचा खेळ इथून मात्र शेष राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. कैलासजी पाटील सुद्धा इथे उपस्थित होतात. कोणीकरांचा हा सामना पाहण्याकरिता आम्ही आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. षटक संपत क्रमांक इथून मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्थिरावत असताना आपल्याला पाहायला मिळते 22 म्हणजे विजयाकरिता 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे जरी षटकार ठोकला तरी धावा इथून मात्र कंप्लीट होतील. आता मात्र वेडेकरांना एकच करावं लागेल की ज्या पद्धतीने जेठालालने जे सूत्र दर्शवलं होतं 6 चेंडू 50 धावसंख्येचा, ते कुठेतरी आता मात्र वापरलं गेलं तर 6 चेंडू आणि 46 धावसंख्येची जी आवश्यकता आहे ती इथून मात्र पूर्ण होताना दक्षत पाहायला मिळेल. अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला
दर्शन आपल्याला पाहायला मिळतो, मिस्ट्री गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. दर्शन आणि दर्पण ही जी जोडी आहे ती सातत्यानं खोनी गावामध्ये गाजत आलेली आहे. दर्पण आज अनुपस्थित जरी नसते तरी त्यांची साथ मात्र सातत्याने लाभते आणि त्यांचे एक साथीदार दर्शन आता मात्र आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. चांगले यस, दर्पण यांचे राईट हँड म्हणून सध्या त्यांची ओळख आहे, पण आता दर्शनला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दर्शन तयार. पहिलाच बॉल पाहायला मिळतोय. वळण प्राप्त करण्यामध्ये माहीर असणारा गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आपल्याला पाहायला मिळते तोच हा गोलंदाज दर्शन आता आपल्याला पाहायला मिळतोय. चला, 5 चेंडू आणि 46 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. चला दर्शन, घाई करा. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल दर्शन. पुढचा बॉल यावेळेस फुलटॉस होता. चेंडू क्षेत्ररक्षक आहे तैनात. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये. विकेट क्रमांक 3 तंबूच्या आश्रयाला. थोडंसं रिफ्लेक्शन होतं समोर. एक प्रेक्षक आहेत आमच्या जे बाईक घेऊन थांबलेले आहेत. थोडंसं आपण बाजूने यावा किंवा रेलिंगच्या मागून आपण बाईक घेऊन या. सूचनाच तशी पोहोचली की आपण बाईक घेऊन यायची नाही आणि आपल्या बाईकमध्ये थोडंसं रिफ्लेक्शन इथे मात्र होतं. क्षमस्व, आम्ही थोडंसं मैदानापासून इथून मात्र दूर होतोय. षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. पॉवरफुल स्ट्रोक षटकार आपण इथून मात्र पाहिलाय. गोलंदाज सय्या. पुढचाही बॉल त्याच फटक्याकरिता कदाचित जायचं होतं, जे की अनसक्सेसफुल ठरलं आणि धावसंख्या षटकाराने 28 या अंकावर होती. औपचारिकता इथून मात्र शिल्लक राहतीये. त्या औपचारिकतेचा आपण पूर्तता करायची इथून मात्र त्वरित. आता मात्र एन्जॉयफुल क्रिकेट. जे फटके मनामध्ये होते ते कन्वर्ट करण्याचा प्रयत्न इथून मात्र करतील. चला, औपचारिकताची ही पूर्तता झाली आणि सामना विजयशी ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय टीम जय हनुमान खोनी संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो. नो डाऊट ज्यांनी केली फलंदाजी भारी, अर्थातच चला 20 धावसंख्येची पारी ज्यांनी साकारली आहे 7 चेंडूमध्ये. हर्ष, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज. पण मुख्य व्यासपीठावर यायचंय व्हीव्हीआयपी डाईसवर. व्हीआयपी डाईसवर नाही तर व्हीव्हीआयपी डाईसवर जे वरती आपल्याला पाहायला मिळतं तिथे आपण जायचंय. हर्ष, मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्याकरिता हर्ष थोडंसं त्वरित जा. टीम चला, टीम मतीन महापोली काय शेखलाही आपण इन ॲक्शन मध्ये त्या खेळाडूला इथून मात्र पाहणार आहोत. मतीन स्पोर्ट्स मापोलीमध्ये काही शेखला आपण आज मात्र खेळताना पाहाल, कारण काही शेखचाही आपण विचार केला तर जेव्हा जेव्हा 12 वेळा असं झालेलं आहे
की जेव्हा गोल्डन सिक्सची आवश्यकता होती तेव्हा कैशने मात्र तो 12 वेळा गोल्डन सिक्स